सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तुमच्या सर्वांना शुभ सकाळ। श्री स्वामी समर्थ। तर बघा बऱ्याचशाच ताईंचे म्हणजे 800-900 ताईंचे कुंचन ऑलरेडी बुक आहेत, धनलक्ष्मी कुंचन। तर बऱ्याच ताई म्हणतात की तुम्ही पूजा करता की नाही, आमच्या कुंचनची व्हिडिओ शेअर करा। तर कसं असतं, प्रत्येकाचा एक कुंचनचा व्हिडिओ शेअर करणं शक्य नाहीये, त्यामुळे मी सामुदायिक कुंचनची सेवा करते आणि तुमचं बुकिंग झाल्यानंतर सगळ्यांची एकत्र सेवा होते आणि सेवा झाल्याशिवाय कोणतंही कुंचन डिस्पॅच होत नाही। त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा तुम्ही व्हिडिओ मागू नका, कारण पर्सनल एका कुंचनची सेवा होत नाही, सगळ्या कुंचनची सामुदायिक सेवा होते। आणि जे कुंचनला आपण कुंकू लावलेलं असतं ते हळदीचं असतं, त्यामुळे ते कुंकू आहे ना ते तुमचं पुसलं जातं कुरिअर मध्ये। तर आता बघा अभिषेक पण सांगेल तुम्हाला की कुरिअर करताना ह्या ज्या गोष्टी असतात त्या पुसल्या जातात, कारण आपलं केमिकल कुंकू नाहीये, आपलं जे कुंकू आहे ते ओरिजिनल म्हणजे प्युअर हळदीपासून बनवलेलं कुंकू आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा केलेली असते। तर धनलक्ष्मी कुंचनची बघा सगळ्यांची सामुदायिक सेवा होणार आहे। तर ज्या ताईंचे बघा आजच्या जे लॉट मध्ये आहेत ते बरेचसेच कुंचन आहेत, तर ह्याच्यानंतर अगर जागा कमी पडते तर ह्याच्यानंतर दुसऱ्या पण लॉटची पूजा होते बरं का। सगळ्यांची ऑलरेडी धनलक्ष्मी कुंचनची सेवा झालेली असते, सेवा झाल्याशिवाय कोणताही कुंचन डिस्पॅच होत नाही। त्यामुळे तुम्ही बिनधास्त बुकिंग करा आणि प्रत्येक वेळेस व्हिडिओ नका मागू, कारण हा सामुदायिक कुंचनच्या सेवेचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण प्रत्येकाच्या कुंचनची सेवा करून विधिवत तुम्हाला घरपोच पाठवला जातो। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 तसंच बघा शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या ज्या आहेत त्या बऱ्याच ताई विचारतात की ते शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या कोणत्या। तर ज्या मी काढते ते शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या आहेत। तर बघा ही जी रांगोळी दिसते ती कमळाची रांगोळी आहे, तुम्ही ही सुद्धा छोटूमध्ये घेऊ शकता, कारण माता लक्ष्मीला कमळ प्रिय आहे आणि घरामध्ये शुभचिन्हाच्या रांगोळ्या काढल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, हे तर तुम्हा सर्वांनाच माहितीच आहे। त्याच्यानंतर बघा गोपद्म म्हणून आहे, ती सुद्धा एक शुभ रांगोळी आहे, तुम्ही ती सुद्धा शुक्रवारी मंगळवारी काढू शकता। तुमचा व्यवसाय असेल, उद्योग असेल, बिझनेस असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा बघा गोपद्म रांगोळी हे शुभ मानलं जातं। तसंच बघा त्याच्यामध्ये अजून एक रांगोळी आहे, ही सुद्धा एक रांगोळी आहे, ही सुद्धा खूप शुभ मानली जाते। त्याच्यामध्ये ही एक रांगोळी आहे, ही सुद्धा शुभ मानली जाते। तर अशा ह्या रांगोळ्या आहेत, तुम्ही या रांगोळ्या काढा। तसंच बघा ही अशी ही जो बॉर्डरचा साचा आहे हा माझ्याकडला आहे, ही रांगोळी अभिषेकने काढली। तर खूप सुंदर असा हा बॉर्डरचा रांगोळी साचा आहे, कारण काय झालंय जागा कमी पडते आणि त्यामुळे कसं की ह्याच्यावरती रांगोळी उठून दिसत नाहीये। आणि बघा हा जो पाट आहे, बऱ्याच ताईंना हा वुडनचा पाट आवडतोय, तर तुम्ही हा पाट सुद्धा घेऊ शकता। ह्याच्यावरती बघा देवी देवतांच्या मूर्त्या किंवा तुम्ही हा 2 ते 2.5 तास चालणारा दिवा सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता। तर बघा पंथीमध्ये आहे। तसंच बघा खूप छान अशी बघा आई रूपात आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी माऊलींची सुद्धा खूप छान अशी पूजा झालेली आहे। तर मी सगळ्या देवी देवतांना तुपाचे दिवे लावते। तर हा तुपाचा डब्बा आपल्याकडे 1 तासापेक्षा जास्त चालणारी वात आहे। तसंच बघा एका ताईंचा शंखचक्र गदा हा दिवा तुम्हाला दिसतोय का, शंखचक्र गदा हा एका ताईंनी ऑर्डर केलेला आहे। तर त्यांच्या शंखचक्र गदा दिव्याची सुद्धा मी विधिवत पूजा केलेली आहे, कारण शंखचक्र आणि नाम हे व्यंकटेश्वर भगवानांचं स्वरूप आहे आणि ह्याला खूप शुभ मानलं जातं। त्यामुळे आपल्या देवघरामध्ये बघा शंखचक्र किंवा एक जर दिवा लावला तरी सुद्धा शुभ मानलं जातो, पण जोडी असावी, शंखचक्र असावा। तसंच बघा भगवान भगवान व्यंकटेश्वरांचं स्वरूप म्हणजे शंख चक्र आणि नाम असं चिन्ह शुभ सुद्धा सेवेमध्ये ठेवा, त्याला सुद्धा शुभ मानलं जातं। तर या रांगोळ्या सुद्धा आपल्याकडे मिळतात। तर बघा श्रीयंत्राची सेवा झालेली आहे। तसंच बघा खूप छान अशी माता लक्ष्मीची सुद्धा सेवा झाली। तर ही जी फ्रेम आहे माता लक्ष्मीची ही तुम्हाला अगोदर बुकिंग करून ठेवावी लागते, कारण ह्या फ्रेम थोडाशा वेळ लागतो। आता ज्या स्टॉकमध्ये कधी असता कधी नसता, पण तुम्हाला सारखा मेसेज करायचा आहे, कारण काय होतं की बऱ्याच गोष्टी स्टॉकमध्ये नसतात आणि कॉन्टॅक्ट लिस्ट खूप मोठी आणि बऱ्याच ताई म्हणतात की ताई आलं की आम्हाला कॉल करा। प्रत्येकाला कॉल करणं मेसेज करणं शक्य नाहीये, त्यामुळे तुम्ही बघा पुन्हा प्रत्येक गोष्टीची इन्क्वायरी केली तरी काही हरकत नाही। तर अशी ही माता लक्ष्मीची खूप छान अशी तुमच्या सर्वांच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा ही विधिवत झालेली आहे। आणि बऱ्याच ताई विचारतात की ताई आमचा कुंचन सेवा करून पाठवलंय का, तर सगळ्या ताईंच्या कुंचनची सेवा होते। तर आता अभिषेक नाव घेईल जे जे कुंचन आहेत। उर्मिला विचारे मुंबई। ओके
स्मिता वरंगे पेन. जान्हवी गाडीगावकर लोणावळा. काही छोटे कुंचन आहेत, काही मोठे कुंचन आहेत बरं का. बऱ्याच त्यांचे बुकिंगचे जर हे दिसत आहेत हे मोठे आहेत. कुठले होते? बेळगाव. योगिता जोशी पुणे. प्रीती मराठे मोशी. आशा विरकर कर्जत. सुरेखा कोकणे काळेवाडी. श्रेषा निकट अहमदनगर. झालं. या ताईंचे बुकिंगचे कुंचन आहेत, तर बऱ्याचशाच ताईंचे बुकिंगचे आहेत त्यांची पण पूजा केली, आणि ज्यांचं बुकिंग नाहीये त्यांची सुद्धा मी पूजा करून कुंचन ठेवलेले आहेत. तर बघा, असं समजू नका तुमचं नाव घेतलं नाही, कारण कसं होतं की एका वेळी जर एवढे बुकिंग असतात तर बऱ्याच ताईंची नावं कसं असतं की आता आमचं डिस्पॅचिंगचं काम चालू आहे, कधी कधी आमच्याकडं वेळ भेटत नाही तुमचे नावं लिहून सांगण्यासाठी, तर बऱ्याचशाच ताईंचे नावांचे पण आहेत. पण बघा, ह्या सगळ्या कुंचनची विधिवत पूजा झालेली असते, त्यामुळे तुम्ही हा कुंचन बिनधास्त बुक करू शकता. आणि असं नका म्हणू की आमच्या कुंचनची सेवा केली की नाही, आम्हाला व्हिडिओ शेअर करा, कारण प्रत्येक कुंचनची विधिवत सेवा केल्याशिवाय आम्ही डिस्पॅचिंग करत नाही. व्यवसाय भाग वेगळा आहे आणि ही एक सेवा आहे किंवा आध्यात्मिक कार्य करतो, त्यामुळे आध्यात्मिक कार्यामध्ये तुम्ही पण थोडाफार विश्वास ठेवा आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी घरपोच तुम्हाला मिळतात. तुम्ही ह्या गोष्टी घरपोच मागू शकता, अगदी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, किंवा तुम्ही यूट्यूबला बघा, माझं चॅनेल बघा. आपलं चॅनेल जे आहे त्याला आता काही दिवसामध्ये 50,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी सेवेच्या घ्या, आणि प्रत्येक सेवा ही माझ्या स्वअनुभवातली असते. ही सेवा आजपर्यंत तुम्हाला कोणी मराठीमध्ये सांगितली नसेल. बरेच जण आता कॉपी होती ह्या कुंचनच्या सेवेची, पण काही हरकत नाही, कारण वाईट नाही आहे, कारण ही एक सेवा आहे आणि या सेवेमधून लाभ चांगला होतो. धनलक्ष्मी कुंचन सेवा म्हणजे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची आर्थिक वास राहतो किंवा लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी सुद्धा खूप चांगला आहे. तसंच बघा, जी तुम्ही ही धूपदाणी बघताय, ही धूपदाणी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, बऱ्याच ताईंनी घेतलेली आहे. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही सुद्धा ही धूपदाणी स्वामी मूर्ती आर्टमध्ये नक्की ऑर्डर करू शकता. तर अशी याची धनलक्ष्मी कुंचनची सेवा झालेली आहे. तुम्हाला जर धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. सगळ्यांची पूजा झालेली आहे. असं म्हणू नका की पर्सनल व्हिडिओ पाठवा, पर्सनल कोणाचा व्हिडिओ बनवला जात नाही. जी सेवा होते ती सामुदायिक सेवा होते. किंवा मी सेवा सकाळी करत असेल, प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवणं कधी कधी नसतो, वेळ शक्य नसतं, पण जेव्हा सामुदायिक माझी जेव्हा सेवा चालते किंवा मी सकाळी जर देवपूजा करत असेल, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, सकाळी उठले सर्वप्रथम आमची देवपूजा असते आणि देवपूजेनंतर बाकीची कामं असतात. त्याच्यामुळे मी बघा, जर आजचे 10चे बुकिंगचे असतील धनलक्ष्मी कुंचन, त्या धनलक्ष्मी 10 कुंचांना हळदी कुंकू लावून माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून त्यांची विधिवत पूजा करूनच तुम्हाला पाठवला जातो. प्रत्येक वेळी व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही, त्यामुळे तुम्ही बिनधास्त बुकिंग करा. आणि ज्या ताईंचं बुकिंग आहे त्यांचे सर्वांच्या अभिषेकने नावं घेतलेली आहेत. तर असाही धनलक्ष्मी, हे सगळे बुकिंगचे आहेत, जे मधले आहेत ते बुकिंग केले तरी बिनधास्त चालतील, कारण त्याची सुद्धा विधिवत पूजन झालेलं आहे. आणि काय कुंचनचं बघा, व्हिडिओ खूप मोठा होतो. काय कुंचन हळदी कुंकू लावणं किंवा त्यांना अलंकरित करणं हे सुद्धा माझं काम चालू असतं. पण काय होतं की आपल्याकडे प्युअर हळदीचं कुंकू मिळत असल्यामुळं त्या प्युअर हळदीचं कुंकू पुसलं जातं आपलं कुरिअर करताना, रॅपिंग वगैरे करावं लागतं या गोष्टींना. जसं तुम्ही काही चांदीच्या वस्तू घेताय, बांगड्या घेताय, बऱ्याचशाच गोष्टी, तर बऱ्याचशाच ताई म्हणतात की आमच्या वस्तू टाकून पूजा करा. असं नाही होत, कारण एक साथ एवढे मोठे कुंचन असतात, कधी कधी कन्फ्युजन होतं ह्याचं त्याला तेच त्याला. चांदीच्या काही जण सगळ्या चांदीच्या वस्तू घेतात असं नसतं. बऱ्याच ताई कुंचन घेतात आणि हळूहळू सामान घेत असतात. बऱ्याच ताई एकदमच सगळ्या गोष्टी ऑर्डर करतात. तर बघा, हे श्रीयंत्राची जी डिश आहे ती लवकरच आपल्याकडं सागवानी अवेलेबल होते, आणि ज्याच्यामध्ये मी श्रीयंत्राला कुंकुमार्चनासाठी कुंकू ठेवते, बऱ्याच ताईंना माहिती आहे. तर बघा, मी ह्याच्यामध्ये कुंकुमार्चनाचं कुंकू ठेवते. हा सुद्धा बाउल लवकरच अवेलेबल होते, कारण बनवायचं काम चालू आहे. तसंच बघा, ह्या एका ताईंचा अष्टलक्ष्मी दिवा आहे, त्याची सुद्धा मला विधिवत पूजा करून त्यांना पाठवून द्यायचं आहे. तर असं हे कसं असतं माहिती आहे का, भाव महत्त्वाचा असतो. तुम्ही पूजा केली काय, मी केली काय एक, पण तुम्हाला असं वाटतं की शीतलताईच्या हातून पूजा केली की अनुभव येतो किंवा प्रत्येक गोष्टीची शुभ मानली जाते किंवा विधिवत त्या पूजा करतात, काही हरकत नाही. कारण कसं असतं, कोणत्याही कामासाठी स्वतः देवाने निवड करणं ह्याला सुद्धा खूप मोठं भाग्य लागतं असंच मी म्हणेल. तर बघा, प्रत्येकाच्या धनलक्ष्मी कुंचनची, प्रत्येकाच्या दिव्याची ही पूजा करून ज्यांना हवं त्यांना आम्ही पाठवत असतो. तर असा ताईंचा दिवा, त्याच्यामध्ये तुम्ही विचार कराल की ताई तेल का नाही टाकलं,
कारण कसं असतं कुरिअरमध्ये नाही का बाकीचे पण त्यांच्या वस्तू आहेत, कुंचन आहे, चांदीच्या वस्तू आहेत ताईंच्या, आणि स्वामींचं स्वेटर वगैरे आहे, तर त्याला ते कुंकू आणि हे लागण्याची शक्यता असते. त्यामुळं कुरिअर करताना त्याला पुसूनच कुरिअर करावं लागतं रॅपिंग, कारण इतर वस्तूंना त्याचे डाग नको लागायला असं पण होतं कधी कधी, हळदीचे वगैरे. तर हा असं धनलक्ष्मी कुंचनची बघा सेवा ताईंच्या विधिवत झालेली आहे. तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून ह्या सगळ्या गोष्टी ऑर्डर करू शकता. तर हे सगळ्या गोष्टी अशा आपल्याकडे मिळतात. तसंच प्युअर हळदीचं कुंकूसुद्धा आपल्याकडे मिळते. आणि जो आता मी हा धूप लावला आहे, हा मंत्राचा धूपकप आहे. तर हा धूप आहे तो 75 रुपयाला, धूपकप 12 मिळतात. तर बघा हे असे आपल्याकडे धूपकप आहेत. आणि जी धूपदाणी आहे ही सुद्धा अवेलेबल आहे. ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तर आजची पूजा कशी वाटली ही तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायची आहे, आणि ज्यांना हवा आहे त्यांनी सुद्धा ऑर्डर करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तर हा बघा असा हा कुंचन आहे. तर हा जो आहे तो कॉपरचा आहे. बऱ्याच ताई कॉपरचा घेतात, काही ताई पितळेचा घेतात. तर प्रत्येकावरती डिपेंड. आता बघा ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे. तुम्ही सगळ्यांनी जी सेवा सांगितली त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 आईंचा गजरा बघा पडला. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तर बघा सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा ही विधिवत झालेली आहे आणि छान झालेली आहे सेवा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तर हे कुंचन आज सगळे डिस्पॅच होतील आणि तुम्हाला कुरिअर लवकरात लवकर मिळण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण काही वेळेस काय होतं माहिती आहे का, की काय आउट लोकेशन असल्यामुळं कुरिअर भेटायला थोडासा वेळ लागतो. पण प्लीज तुम्ही त्यावेळेस अशा वेळेस तुम्ही समजून घेत जा, कारण काही भागामध्ये कुरिअरची सुविधा म्हणजे खेड्यापाड्यामधल्या बऱ्याच ताई आहेत, त्यांचंसुद्धा बुकिंग असतं आणि त्यांच्याकडे थोडीशी कुरिअरची सर्व्हिसला प्रॉब्लेम येतो, त्यामुळं लेट होतो. तर कुठलंही कुरिअर तुमचं असं जात नाही, ते मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये शॉपिंग करताय. ज्या ताईंनी घेतलेल्या आहेत आपल्याकडं धनलक्ष्मी कुंचन असतील, बऱ्याचशा सेवेच्या गोष्टी असतील, तर त्यांना विचारा की अनुभव खूप छान येतात. तर ताई कमेंटमध्ये सांगतीलच. तर ही रांगोळी साचेसुद्धा मिळतात. तसंच बघा स्वामींच्या मूर्त्या, दत्तगुरूंच्या मूर्त्या, भरपूर गोष्टी मिळतात. तर मी तुम्हाला सकाळचा सुद्धा अनुभव एक खूप मोठा आहे, तो सुद्धा मी माझ्या शब्दात सांगेल. साक्षात दत्तगुरूंचा विचार करत होते 2 दिवसापासून आणि साक्षात दत्तगुरूंनी एक देवदूत सकाळी 7 वाजताच आपल्या घरी पाठवला. त्याचा पण तुम्हाला मी अनुभव थोड्याच वेळामध्ये सांगते. तर असंही धनलक्ष्मी कुंचनची सेवा सगळ्यांची सामुदायिक पार पडलेली आहे. आणि बऱ्याच ताईंना काही शंका असतील तरी त्यांनी तसं विचारावं मला व्हॉट्सअपला. कारण कसं असतं की सेवा कशी करू ह्यासाठी कॉल करू नका. प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनला जातो, कारण प्रत्येकाचा कॉल उचलायला वेळ तेवढा नाही आहे. माफ करा, तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. आणि माझा फोन हा बुकिंगला असतो, तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे. तर तुम्हाला प्रत्येक सेवा माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल. जी सेवा करायची तुम्ही असं टाईप करायचं, स्वामीमय लाईफ शीतल धनलक्ष्मी कुंचन सेवा. तर ती सेवा तुम्हाला येऊन जाते आणि प्रत्येक सेवेचा हा व्हिडिओ मी केलेला असतो. आणि हो, ज्या दिवशी तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा करणार त्या दिवशी न चुकता तुम्हा सर्वांना श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. नाहीतर तुम्ही नुसती लक्ष्मीचे कुंचनची सेवा कराल आणि कुंकुमार्चन नाही कराल, असं नाही करायचं. कारण सगळ्या सेवा जेव्हा विधिवत एकत्र कराल तेव्हा तुम्हाला त्याचं फळ पण कितीतरी पटीनं एकत्र मिळतं. अरे 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 खाऊ आई. त्यामुळे तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची जी सेवा कराल ती तुम्ही व्यवस्थित करा, कुंकुमार्चन करा. तसंच स्वतःला कुंकू लावा, सकाळची घरातली छान अशी सेवा करा, माता लक्ष्मीला प्रिय गजरा घाला. तर ही माता लक्ष्मीची फ्रेम आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्या ताईंना घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. ह्याच्यामध्ये छोटा साईज होता पण तो स्टॉक आउट आहे सध्या. तर हा मोठ्या साईजची धनाचा वर्षाव करणारी लक्ष्मी मातेची कोल्हापूरची फ्रेम आहे. तसंच बघा आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये सुद्धा आईसाहेबांची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत. तसंच कवड्या आहेत, गोमती चक्र आहे, पिवळ्या कवड्या मिळतात. तसंच बघा हा दिव्याने मी सगळे दिवे प्रज्वलित करते. तर हा दिवा ह्याने सगळे दिवे मी प्रज्वलित करते, ती वात नंतर मी काढून ठेवते. पुन्हा सकाळी त्या दिवाने सगळ्या घरातले दिवे मी प्रज्वलित करत असते. तर हा बघा 2.5 तास चालणारा तुपाचा दिवा आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, भरपूर वास्तुशास्त्रामध्ये भरपूर काही गोष्टीमध्ये आपल्याला सांगितलं जातं की मातीचा दिवा तुपाचा लावा लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी किंवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी. तर बघा तुम्ही सुद्धा ह्या सेवा करा आणि स्वतः अनुभव घ्या बरं का. मी सांगते म्हणून कोणत्या गोष्टी तुम्ही करू नका, कारण प्रत्येक गोष्ट जी असते त्या प्रत्येक गोष्टीसाठी स्वतः अनुभव घ्यावा लागतो आणि स्वतः अनुभवातून त्या गोष्टी तुम्ही करा, म्हणजे तुम्हालाही त्या गोष्टींची प्रचिती आणि अनुभव लवकरात लवकर येईल. कारण तुम्ही बघा ज्या ताईंनी घेतलाय त्यांना खूप सगळे अनुभव आहेत आणि त्यांचे अनुभव कमेंटच्या माध्यमामध्ये ते सांगतात की शीतलताई आम्ही कुंचन सेवा केली, आमची आर्थिक आवक वाढली किंवा आमच्या व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये आम्हाला आज यश मिळते किंवा आमची प्रगती आहे, आमची आर्थिक आवक वाढली आहे. किंवा ज्या ताईंचे बघा वर्षानुवर्ष अडकलेले पैसे होते ते सुद्धा मिळालेले आहेत. स्वतः ताईंनी अनुभव शेअर केलेला आहे. तर खूप दिवसापासून एका ताईंचे पैसे खूप अडकले होते आणि एक जण देत नव्हता आणि त्यांनी बघा धनलक्ष्मी कुंचनची सेवा चालू केली आणि त्यांना त्या माणसाने पैसे घरी आणून दिले. म्हणजे बघा किती मोठी ही ताईंना आलेली प्रचिती आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेची. तर या सगळ्या गोष्टी सेवेमधल्याच असतात, कारण सेवा तुमची मनापासून पाहिजे. तसंच बघा गोपद्म, कमळाचा रांगोळी साचा, तसंच बघा हे शुभचिन्ह असणार रांगोळी साचा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. व्हॉट्सअप नंबर करा आणि ऑर्डर करा. तसंच हा सुद्धा शुभचिन्हाचा रांगोळी साचा आहे, हा सुद्धा आहे. ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि हे साचे
बुक करा. तसंच अष्टलक्ष्मी दिवा जो आहे तो सगळ्यात मोठा आहे. त्याच्यामध्ये बघा छोटा सुद्धा तुम्हाला मिळेल. तर तुम्ही जसं शक्य म्हणजे माझ्या देवघरामध्ये तुम्ही बघता नेहमी तो मोठा दिवा आहे. तुम्हाला जो दिवा हवा आहे तो तुम्ही ऑर्डर करू शकता. तर सगळ्यांच्या ह्या धनलक्ष्मी कुंचनच्या सेवा छान सामुदायिक पार पडलेली आहे. तर ज्या ताईंचा बुकिंगचं आहे त्यांची नावं घेतली. कसं असतं माहिती आहे का, आपलं कॉम्प्युटर सिस्टम आहे त्यामुळं बऱ्याच गोष्टी बघा कॉम्प्युटरमध्ये असतात. बऱ्याच ताई म्हणतात की शीतलताई आमच्या कुंचनची सेवा केलेला आम्हाला व्हिडिओ फोटो पाठव. असं नसतं, कारण पर्सनली एका कुंचनची सेवा होत नाही. कारण बघा एकदमच आम्ही एवढ्या कुंचनची पूजा सेवा करून तुम्हाला डिस्पॅच करतो. आता नेक्स्ट लॉट आहे त्याची सुद्धा मला पूजा करायची, कारण जागा थोडीफार कमी पडते किंवा थोडंफार नाही का जागेचं मॅनेजमेंट असतं. त्यामुळं एवढ्यांची केली तर आता दुपारी सुद्धा एका भरपूर ताईंचं आहे त्यांचं सुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवा होईल. तर हे सगळे मोठे आहेत, हे मधले छोटे आहेत. ज्यांचं बुकिंग नाही त्यांचे सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येकांची सेवा झालेली आहे. तुम्ही बिनधास्त बुकिंग करा. तर आजची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. तर बघा असं हे खूप छान अशी पूजा पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला एक थोड्या वेळामध्ये किंवा एक थोड्या टाईममध्ये मी एक अनुभव सांगते तुम्हाला. तर बघा 2-3 दिवसापासून चाललं होतं की आपल्याला कोणतं तरी देवस्थान करायचं आहे. तर बघा तुम्ही सुद्धा ही गोष्ट एक फॉलो करा जी मी करते. आपल्या आयुष्यामध्ये बघा बऱ्याचशाच गोष्टी घडत नाहीत किंवा बरेचसे संकट किंवा बरेचसे दुःख येतात. हे आपलं प्रारब्ध कर्मभोग चालू असतो बरं का. त्यामुळे बघा तुम्ही जर व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही जर नोकरी करत असाल तर बघा कमीत कमी किंवा किमान 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा एखादं तर देवस्थान करा. अक्कलकोट असेल, गाणगापूर असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तिरुपती बालाजी असतील, तसंच बघा पिठापूर असेल, गाणगापूर, म्हणजे हे जे तीर्थक्षेत्र आहेत हे एकदा तरी नक्की करायला पाहिजे. किंवा पंढरीची वारी. तर असं का, कारण कसं असतं बघा आपण पैसा कमवतोय किंवा आपण आज जॉब करतोय, खूप काही गोष्टी आपण आज करतोय, पण काय होतं की आपण काय विचार करतो की मी आज फिरायला गोव्याला जातो, मी आज फिरायला कोकणात जातो. जाण्याबद्दल काही माझं वाईट मत नाही, कारण प्रत्येकाने आनंद घेतला पाहिजे. आपला भारत देश इतका सुंदर आहे आणि छान आहे आणि सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आहे. तर प्रत्येकाने त्याचा आनंद घ्यायलाच पाहिजे. पण तुमची जी ट्रिप असते कोकण, गोवा, काश्मीर, बँगलोर, आपण भरपूर ठिकाणी फिरायला जातो, पण त्यासोबत आपण एक नियम करायचा की वर्षातून किमान एक तर देवस्थान मी करेलच. कारण कसं असतं की आपले पूर्वजन्माची जी पापं असतात ती धुतली जातात किंवा ते पुण्याईच म्हणायचे की आपण त्या देवस्थानाला जातो. त्यामुळे प्रत्येकाने वर्षातून एकदा एकाच देवस्थान करायचं. तर बघा मी 2 दिवसापासून असा विचार केला आणि रात्री स्वप्नात सुद्धा की मी गिरनारला गेली आणि गिरनारच्या पायऱ्या चढताना सगळीकडून साप येत आहेत. आणि मी विचार करते मी त्या पायरीवरती पाय देऊ की नको, कारण एवढे सापांची झुंड येते कंटिन्यू त्या पायऱ्यांवरती. पण काय माहिती एक आतून एक शक्ती म्हणजे एखादी एक गोष्ट माझ्या आतून बोलते, अगं तू वेडे पाय दे, तुला काहीच होत नाही, विश्वास ठेवून तर बघ. मी प्रत्येक पायरीवरती पाय ठेवते, पुढे 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 चालले, प्रत्येक पायरीवरती साप नाग आहेत, पण ते साप काहीच करत नाहीये. कारण का, दत्त महाराज परीक्षा घेत होते की ही घाबरते का, ही माझ्यापर्यंत येण्यासाठी नाही का डगमगते का, किंवा हिच्या मनामध्ये भीती. म्हणजे कसं असतं की एखादं तुम्ही पण बघा एखाद्या आयुष्यात खूप मोठं संकट आलं, समजा की आता चाललंय तुमच्या पायाच्या समोरच साप आहे, अशा वेळी तुम्ही खूप घाबरताय, तेव्हा तो नक्की तुम्हाला दंश करतो. पण कधी घाबरायचं नाही. कधी कधी खूप संकट किंवा खूप प्रॉब्लेम, कारण आपण विरोध पण करतो, असं मी म्हणणार नाही की तो आपल्याला दंश करतो आपण बघत बसा, पण विनाकारण एखाद्या गोष्टीवरती पाय नाही द्यायचा किंवा विनाकारण एखाद्या गोष्टीला छेडायचं नाही. तसंच बघा सकाळी प्रत्येक पायऱ्यांनी चढत गेले, प्रत्येक पायरीवरती मला नाग साप दिसत आहेत. म्हणजे संकट खूप येत होते, एवढ्या मोठ्या 20,000 पायऱ्या चढताना संकट येत आहेत, पण मी थांबले नाही, कारण ते मला म्हणतात अगं वेडे तू घाबरू नको, तू पाऊल पुढे टाक. आणि हे स्वप्न होतं आणि खूप छान स्वप्नामध्ये गिरनार पर्वत बघितला, दत्तगुरूंचं दर्शन झालं. आणि बघा बरोबर सकाळी 7:30च्या दरम्यान, 7:30 ते 8च्या दरम्यान एक दादा आमच्याकडे ऑलरेडी ॲमेझॉनचं, म्हणजे मी ॲमेझॉनवरती एकदा ड्रेस आणि ब्लाऊज बुक केलं होतं, ते आमच्या घरी द्यायला आले होते. आणि त्यांनी त्यावेळेस आपल्या हॉलमधले दत्तगुरूंच्या स्वामींच्या मूर्त्या बघितल्या आणि त्यांनी त्या दिवशी ते म्हणले की श्रीरामांचं काय आहे का, म्हणजे एक 8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा त्यांना म्हणलं की श्रीरामांचं फक्त दादा आमच्याकडे रांगोळी साचा मिळतो, तुम्हाला हवा असल्यास आम्ही तो तुम्हाला देऊ शकतो. मग त्यांनी बघा श्रीरामांचा रांगोळी साचा आपल्याकडून नाही का मंदिराचा घेतला आणि ते म्हणले मला एक नरसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती दाखवा. तेव्हा ते म्हटले होते बरं का,
तर तेव्हा ती दाखवली, पण त्यांनी ती तेव्हा म्हटले मी नंतर घेतो ताई. तर म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. तर आज सकाळी बघा ते एका गार्डनमध्ये वॉक करायला गेले होते आणि वॉक करता करता त्यांचा एक मित्र आहे, वयस्करच आहे ते काका, ते म्हणाले अरे मी आज गिरनारला चाललोय, पण मला नरसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती घेऊन गिरनारला जायचं आहे, तिथून अभिषेक करून आणायचा आहे. आणि असं ते बोलले. आणि असं ते म्हणे मी अख्ख्या म्हणजे चिंचवड, पिंपरी, सांगली किंवा आसपासचा निगडी सगळा म्हणजे मी परिसर बघितला, जसं की आम्ही ज्या भागामध्ये राहतो तिथल्या आसपासचा सगळा परिसर बघितला, पण नरसिंह सरस्वती महाराजांची काही मूर्ती कोणत्याहीच गिफ्ट शॉपमध्ये किंवा कोणत्याच देवांच्या मूर्त्याच्या दुकानामध्ये मला भेटलीच नाही. म्हणजे माहित नाही काय असं असू शकतं, कारण त्या मूर्त्या कमी लोक सेवा करतात, कारण त्याच्यामध्ये बघा खूप काही गोष्टीचं पावित्र्य पाळलं जातं. घरामध्ये मांसाहार वर्ज असतो, भरपूर काही गोष्टी त्या सेवे म्हणजे दत्त संप्रदाय, नरसिंह सरस्वती, श्रीपाद श्रीवल्लभ ह्या संप्रदायामध्ये नॉनव्हेजच्या ह्या गोष्टी आहेत त्या पाळल्या किंवा तेवढे पवित्रता घरामध्ये शुद्धता लागते, तरच त्या घरामध्ये त्यांचा अभिषेक सेवा होते. तर ते म्हणजे कुठंच मिळाले नाही. तर ते म्हणले अरे मी एका ठिकाणी गेलो होतो एका ताईंच्या घरी, त्यांच्याकडे ती मूर्ती आहे. आणि ती सकाळी बघा बरोबर 7:30 ते 8च्या दरम्यान, म्हणजे आम्ही रात्री 3:30ला झोपलो, कारण एका लंडनच्या ताईंची रात्री ऑर्डर चालू होती. कारण तिकडे बघा आपल्या जेव्हा दिवस असतो तेव्हा तिकडे रात्र असते ना, आपल्याला रात्र तेव्हा तिकडे दिवस असतो. तर लंडनच्या ताईंशी आमचं 3:30 वाजता चॅटिंग आणि फोनवरती परत बोलणं झालं. तर त्यांना काही सेवेच्या गोष्टी आणि मूर्ती हवी होती. तर आम्ही 3:30ला झोपलो आणि सकाळी म्हणलो कोण आलो, थोडासा राग आला, म्हटलं अरे झोपच पूर्ण होत नाही, कारण रात्री 3:30ला झोपल्यावरती माणूस बघा कधी सकाळी उठून बाकीचे कामं करेल. पण काय माहिती ते सकाळी आले आणि म्हटले की ताई आम्हाला मूर्ती पाहिजे, आम्ही गिरनारला जाणार आहे. म्हणजे मनाला एक भारी वाटलं की रात्री स्वप्न पडलं आणि सकाळी गिरनारला जाण्यासाठी नरसिंह सरस्वतींच्या मूर्तीच्या निमित्त दादा घरी आले. मग खूप म्हणजे कसं असतं की काहीतरी गोष्टी काहीतरी संकेत देव देत असतो आपल्याला, म्हणजे आपण प्रत्येक ठिकाण जाऊ शकत नाही, तेव्हा असे देवस्थान काही स्वप्नामध्ये सुद्धा आपली वारी घडवून आणतात देवी देवता. त्यामुळे माझी एक इच्छा आहे, मला लवकरच गिरनारला जायचं आहे आणि बघू आता स्वामी माऊली पूर्ण करते. स्वप्नात तर गिरनारचं पूर्ण दर्शन झालेलं आहे, पण मला स्वतः त्या ठिकाणी जायचं आहे. वर्षातून एकदा तरी आम्हाला एक तर देवस्थान करायचं असं मी ठरवले. कारण बघा आपण घरामध्ये देवस्थानात सेवा करणं किंवा देवस्थानाला जाणं, घरामध्ये सेवा करणं ह्याच्यामध्ये फार फरक असतो. कारण ती जी पवित्र भूमी असते ती पावन पवित्र भूमी असते, कारण ती पवित्र झालेली असते, तिथं साक्षात भगवंताचा वास असतो, साक्षात भगवंताचं जे स्थान असतं त्या स्थानाला आपण सर्वांनी अवश्य भेट द्यायला हवी. तसंच तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा करत असाल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. लक्ष्मी मातेची सेवा तुम्ही खूप करताय, तर लक्ष्मी कुंचन घेताय, माझ्या सगळ्या सेवा बघून तुम्ही फॉलो करताय, पण तुम्हाला सुद्धा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायलाच पाहिजे, वर्षातून एकदा का होईना. तर बघा एक ताईंचा अनुभव सांगते. ताई आहे साताराची, तर ताईने लक्ष्मी कुंचन लक्ष्मी मातेची फ्रेम आपल्याकडे ऑर्डर केली, त्या तिथं पण घेऊ शकत होत्या कोल्हापूरमध्ये, पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून घेतल्या आणि ताई दुसऱ्याच दिवशी महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्या आणि तिथून त्या वस्तू लावून आणल्या. का तर त्या म्हणल्या की ताई अगं माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा लक्ष्मीची सेवा करते आणि मला असं वाटलं की मी माता लक्ष्मीचं दर्शन घेऊन तिथून कमळाचं फुल आणून मी ती लक्ष्मीची सेवा चालू करेल. तर त्या ताईने तशी सेवा चालू केली आणि आज बघा ताईचं एक छोटंसं मिसळ हाऊस होतं, ते चालत नव्हतं, पण आज बघा ताई सांगतात की कधीतरी मी माझं माहेर तिकडचंच आहे 32 शिराळाचं, पेटनाका इस्लामपूर साईडचं, कोल्हापूर साईडचं, तर कधी गेले तर मी नक्की व्हिडिओ करेल ताईच्या मिसळ हाऊसमधून. तर ताईचं मिसळ हाऊस एकदम छान चालते आणि ताई म्हणते की ताई खूप चांगलं चालते. पहिलं कस्टमर येत नव्हतं, पण जशी मी श्रीयंत्राची सेवा, लक्ष्मी कुंचनची सेवा आणि आपलं लक्ष्मी मातेची फ्रेमची तुम्ही सांगता तसं मी रोज त्यांना एखादं फुल वाहते, कुंकुमार्चन करते, ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः असं 108 वेळा मिसळ हाऊस चालू करायच्या अगोदर मंत्र म्हणते, स्वामी माऊलींचा 1 ते 2 माळी जप करते माझ्या जसं शक्य होईल आणि मी त्याच्यानंतर माझं जे मिसळ हाऊसची जी शेगडी आहे त्याला हळदी कुंकू वाहते, फुलं वाहते, अक्षदा वाहते आणि तुझी तुपाची दिवे दिले त्यांनी ओवाळून घेते, अगरबत्ती किंवा धूप लावते, नमस्कार करते, हे अन्नपूर्णे माता माझ्या हातून चांगली मिसळ बनवू दे किंवा माझ्या हातून चांगलं अन्न बनवू दे आणि जे खातील त्यांचं पण कल्याण होऊ दे आणि माझं जे काही आहे मिसळ हाऊस ते चांगल्या प्रकारे चालू दे. आणि ताई नमस्कार करतात आणि ताई त्यांच्या मिसळ हाऊसच्या त्या बनवायच्या कुकिंगच्या कामाला सुरुवात करतात. म्हणजे कसं असतं प्रत्येक गोष्ट ही इथून पाहिजे. बघा सेवा करा किंवा नाही करायचा भाग, पण इथून जर चांगल्या गोष्टी आध्यात्मिक घडत असतील किंवा बघा तुम्हाला तर बघा आपली पूजा बघून डोळ्याला कसं प्रसन्न छान वाटतं, तसंच आपण एखाद्या कामाची सुरुवात करतो तेव्हा जर आध्यात्मिक गोष्टींनी केली तर प्रसन्न छानच वाटतं ना मनाला, किंवा एक विश्वास असतो की अरे मी आज देवाची सेवा केली आणि आजचा दिवस माझा खूप चांगला जाणार आहे
किंवा आज माझा व्यवसाय खूप चांगला होणार आहे, हा एक आतला आत्मविश्वास असतो आपल्या मनातला, किंवा आतून ते येतं आणि जे आपण बोलतो तेच घडत असतं. त्यामुळे बघा प्रत्येक गोष्ट ही पॉझिटिव्हिटीच घ्यायची आहे. कारण बघा की एवढं मोठं प्रभू श्रीरामांचं अयोध्यामध्ये मंदिर झालं, तुम्ही बघितलं की त्यांची प्राणप्रतिष्ठा, त्यांची मूर्ती, हे विधिवत त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. का तर असंख्य भक्तांचं श्रद्धास्थान असते आपल्या बनलेलं आहे, लाखो करोड लोकांचं ते श्रद्धास्थान आहे आणि मोदीजींच्या हस्ते तिची प्राणप्रतिष्ठा झाली. म्हणजे कसं आहे, विज्ञान आहे पण अध्यात्म सुद्धा त्याच्यासोबत येतो बरं का. कोणती गोष्ट करण्यासाठी आपण प्रत्येक वेळी देवाचं नाव घेतो. तर बघा परवाच्या एका ताईंचा तुम्हाला मी अनुभव शेअर करेल, मी त्यांचं रेकॉर्डिंग पण केलेलं आहे. जेव्हा सगळे मार्ग बंद झाले तेव्हा स्वतः डॉक्टरांनी सांगितलं की ताई आता आम्ही आमच्याकडून जेवढे होईल तेवढे मी प्रयत्न केले, आता सगळं वरच्याच्या हातात आहे, तुम्ही त्याला आवाज द्या किंवा त्यांची आराधना करा, कदाचित ते चमत्कार करू शकतात असं स्वतः डॉक्टर म्हणाले. तेव्हा ताईंनी मनापासून जप केला त्यांच्या गुरूंचा, दत्तगुरूंचा. हे दत्तगुरू मी आयुष्यभर तुमची सेवा केली, आयुष्यभर आमचं घर सात्विक आहे, आम्ही कुठल्या गोष्टीचं कोणाचाही जीव मारून कधी मासार नाही केला, कधी कोणाचं वाईट नाही केलं, पण मी पहिल्यांदा तुम्हाला आज एखादी गोष्ट मागते आणि तुम्ही ती मला द्या. कारण आज मला माझ्या जवळच्या माणसाचे प्राण गमवायचे नाहीयेत आणि हे माझं शेवटचंच मागणं असेल, ही शेवटची इच्छा असेल. तर बघा ताईंनी फक्त त्यांना मनातून नामस्मरण केलं, मनातून ताईंनी त्यांना आवाज दिला आणि बघा अर्ध्या तासामध्ये त्या पेशंटची हालचाल चालू झाली, हाताची मुवमेंट असते ना ती चालू झाली. डॉक्टर सुद्धा म्हटले हे कसं काय, म्हणजे कसं असतं माहितीये का, अध्यात्मामध्ये आणि गुरुमध्ये खूप मोठी ताकद आणि शक्ती असते बरं का, ही अशी. त्यामुळे विज्ञान गोष्टीचं आहे किंवा विज्ञानाची गरज आहे किंवा विज्ञान आहे, पण त्यासोबत अध्यात्म सुद्धा आहे. कारण जिथं सगळ्या गोष्टी संपतात तिथून अध्यात्म चालू होतं किंवा तिथून त्याच्या हातामध्ये असतं. पण बऱ्याच गोष्टी अध्यात्माशी रिलेटेड आहेत. काही वर्ग म्हणतो की काही देव नसतं, काही धर्म नसतो, असं काही नाही. कारण कसं असतं तुम्ही त्यात म्हणजे तुमच्या घरामध्ये अध्यात्म झाला नाही किंवा तुमच्या काही गोष्टीमध्ये विश्वास नाहीये किंवा विश्वास हा संस्काराचा असतो. बघा मी माझ्या घरामध्ये सेवा करते, जो माझ्या जवळ जो काही वर्ग आहे तो पूर्ण आध्यात्मिक आहे आणि जसं आपण असो तसेच आपल्याला संगत किंवा मित्र लागतात. जसे की आता मी स्वामींची पूजा करते, स्वामींच्या सेवेत आहे, महालक्ष्मी सेवेत आहे, तर अशीच लोक मला जॉईन होतात. जी सेवेच्या बाहेरची लोक आहेत, ज्यांना सेवा पटत नाही, ती लोक माझ्यासोबत जॉईन होत नाहीत. कारण कसं असतं, शेवटी संगत महत्वाची असते. जसं माणूस जसे आपण आहे तसेच आपल्याला मित्र परिवार, आपले नातेवाईक असे आपल्याला भेटत असतात. त्यामुळे बघा आध्यात्मिक लोकांशी मैत्री करा, आयुष्यामध्ये जगण्याचा नवीन मार्ग तुम्हाला नक्की मिळेल, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल आणि अध्यात्म आहे, प्रत्येक गोष्टीचे साधनेचं फळ प्रत्येकाला मिळतं. तर अशी सेवा खूप छान अशी धनलक्ष्मी कोंचांची झालेली आहे आणि बऱ्याच ताईंना बघा डगमगलेले आहेत, हारलेले आहेत, त्यांना मोटिवेशनल करणं माझं काम आहे किंवा माझं एक कार्य आहे. कारण कसं असतं की एखाद्याला धन दौलत पैसा पाण्यापेक्षा एखाद्याला जगण्याची हिंमत, नवीन प्रेरणा आणि नवीन ताकद देऊ. आणि हो अजून एक गोष्ट, प्रत्येक गोष्ट तुम्ही जेव्हा आम्ही विकतोय म्हणून घ्या असं अजिबात म्हणणार नाही. विश्वास असेल तरच सेवा करायची. कारण बघा ज्या गोष्टी आहेत ह्याचा अपमान होतो आध्यात्मिक गोष्टी. जर कुंचन तुम्हाला आज वाटलं की मला खूप करोडपती होईल, अब्जाधीश होईल, धन दौलत पैसा, असं नाहीये. जे पण कराल ते इथून करा, इथं इच्छा तुमची सांगा आणि इथून येण्यापेक्षा इथून आलं पाहिजे. फक्त तोंडाने बोलणं आणि आतून करणं. आणि कसं असतं बघा, आता समजा एखादी तुमची खूप मोठी इच्छा आहे आणि तुम्ही भगवंताला मागताय, पण अचानकच जर तुमच्यासमोर भगवंत प्रकटला तर तुम्ही काय मागाल? म्हणजे तुमच्या मनामध्येच तुमची जी मागण्याची इच्छाशक्ती आहे ती बळकट किंवा ती स्ट्रॉंग नाहीये, तर तुम्ही देवाला काहीच नाही मागू शकत. देव निघून जातो. म्हणजे तुम्ही विचार करत वेळ घालवता, मला घर पाहिजे, गाडी पाहिजे, पैसा पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, मला हे पाहिजे. म्हणजे तुमच्या मनामध्ये चक्र, मी काय मागू देवाला, असं नाही. जे मागायचं ते अगोदरच तुमच्या इथं फिट करायचं, मेमरीमध्ये फिट करायचं. जेव्हा पण देव भेटेल पटकन बोलून टाकायचं. पण असं होतं म्हणजे आपली जी इच्छाशक्ती आहे तीच स्ट्रॉंग नसते. त्यामुळे देव जर साक्षात समोर आला तर तुम्हाला समजणार नाही की तुम्हाला काय पाहिजे मागायला. आता मला काय म्हणायचं तुम्हाला माहिती, मला काय म्हणायचं हे तुम्हाला समजत असेल. जे पण हवं आहे ते इथं ठेवा आणि ह्याच्यासाठीच तुम्ही आता समजा माझं घर व्हावं, माझ्या घरामध्ये प्रगती व्हावी, माझ्या घरामध्ये आर्थिक लक्ष्मी टिकून राहावी किंवा माझ्या मिस्टरांचं प्रमोशन व्हावं, माझा बिझनेस, म्हणजे एकच इच्छा ठेवून ती पूजा करा. एका वेळेस 100 इच्छा नका ठेवू. कारण आता बघा माता लक्ष्मीची मी भावी पूजा केली आणि अचानक ते माझ्या समोर आले, मला म्हणलं शीतल तुला काय पाहिजे, तर मला पण माहित पाहिजे ना मला काय पाहिजे. का मी एका वेळेस म्हणणार मला गाडी पाहिजे, मला घर पाहिजे, मला प्रॉपर्टी पाहिजे, माझं स्वतःचं शॉप पाहिजे, माझा बिझनेस उभा राहिला, असं नाही चालत. एकच इच्छा मागा आणि ती पूर्ण झाल्यावरती दुसरी इच्छा मागा. तर बघा हे अभिषेक चाललेला आहे
ऑर्डरचे कुंचन घेऊन आणि सगळ्या कुंचनची सेवा विधिवत झालेली आहे. इकडे या विषय कुंकू तू पुसतो ना सगळ्यांना सांग. कुंकू पुसला जातो. हा सांग त्यांना. इकडे कुंकू पुसला जातो. सो तुम्ही असं नका गृहीत धरू की मॅडमने पूजा केलीच नाही. हा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही सेवा तुम्ही प्रत्येकाने करा आणि ह्याचा अनुभव सुद्धा घ्या.